जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, हा आपला तिसरा लेक्चर आहे या सिरीज मधला। आता बघा, अशा पद्धतीनं हे 1 2 3 4 5 6 7 आणि 9 गुणाकारामध्ये हे 72 दिलेलं आहे। मग असे जे काही गणित आहेत जे आपण 9 9 9 ची जी सिरीज चालू केलेली आहे, याच्यामध्ये जे विचारले गेलेले जे प्रश्न आहेत पोलीस भरतीला, ते कशा पद्धतीने सोडवा। आता बघा, 72 ने या सगळ्या संख्येला गुणाकार करणे, वेळ एवढं घालवत बसायचं नाही, तर डायरेक्ट उत्तरापर्यंत आपण 10 सेकंदापर्यंत कसं पोहोचू शकतो हे आपण इथं ट्रिक्सनुसार घेणार आहोत। तर या तिसऱ्या टाइप मध्ये हे विदिन 10 सेकंदामध्ये आपण उत्तरापर्यंत पोहोचणार आहोत। तर बघा, पहिला गणित आहे 1 2 3 4 5 6 7 9 गुणाकारामध्ये 9 दिलेला आहे। हा 2023 ला ठाणे ग्रामीण पोलीसला हा पडलेला प्रश्न आहे। अप्रत्यक्ष आपण जर गुणाकार करायला गेलो तर वेळ आपल्याला किती जाते याच्यामध्ये हे ध्यानात ठेवायचे। हे 8 अंक आहेत आणि इकडे 9 आहेत, म्हणजे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे की येणारं उत्तर हा आपल्याला 9 अंकी मिळणार आहे, म्हणजे 9 अंकी मिळणार आहे। तर याच्यावरून ह्याच्यासाठी एक टेक्निक तुम्ही इथं ध्यानात ठेवायचं की ह्याला जर 9 ने तुम्ही गुणाकार केला तर ह्याचं उत्तर आपल्याला हेच आपल्याला मिळणार आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9 9 अंकी आपल्याला 1 1 1 हे मिळणार आहे। हे जर तुमच्या डोक्यात असेल तर ह्याचा जो गुणाकार आलेली संख्या असणार आहेत, म्हणजे 36 72 18 अशाने गुणण्यासाठी तुम्हाला ह्याचा उपयोग पडेल। तर बघा काय करायचं, याला तुम्ही जर आता गुणलात, हे बघा 9 9 81 म्हणजे 1 आलं, ह्याच्याला किती गेले 8, परत 9 7 63 63 आणि हे 8 म्हणजे 71, ह्याच्याला किती झाले 7, परत जर तुम्ही 9 ने ह्याला गुणलात तर हे 54 54 आणि 7 किती झाले 61, परत एक ह्याच्याले 6 आले, परत ह्या पद्धत 9 5 45 म्हणजे 51, परत ह्याच्याला गेलं हे, आता 9 4 36 36 आणि 5 36 आणि 5 किती झाले 36 आणि 5 परत 41 ह्याच्याले 4, परत बघा 9 ने ह्याला 9 1 9 9 18 27 27 आणि 4 किती झाले 31, परत जर आपण अशा पद्धतीने गुणाकार 18 18 आणि 3 किती झाले 21, ह्याच्याला इथं 2 आणि परत 9 1 9 9 आणि 2 किती झालं 11। जर ही वेळ घालवत बसायचं नाही आपल्याला की प्रत्येक वेळ अशा पद्धतीने गुणाकार करत बसायचं नाही। तर तुम्हाला एक मी काय सांगितलं की आता हे 9 दिलेलं आहे आपल्याला, तर ध्यानात ठेवायचं 1 2 3 4 5 6 7 8 9 हे गुणाकार न करता आपल्या लक्षात आलं पाहिजे की ह्याचं उत्तर हे काय येणार आहे, 1 1 1 1 हे 9 वेळा येणार आहेत, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे। तर ह्यानंतर 2024 ला बघा प्रश्न कसा विचारण्यात आला, हे 23 ला विचारलं गेलेलं आहे। तर काय केलेलं आहे आता की प्रत्यक्ष बघा 1 2 3 4 5 6 7 त्यानंतर 9 दिलेलं आहे आणि त्यानंतर 72 आपल्याला इथं विचारलेलं आहे। ट्रिक्स खरी इथं आपल्याला समजून येईल की मी काय सांगितलेलं होतं, 9 ने जर गुणाकार केल्यानंतर आपल्याला 1 हे किती वेळा येणार आहे 9 वेळा येणार आहे। तर आता प्रत्यक्ष 72 ने गुणाकार करत बसायचं नाही, तर काय करायचं, ह्याला आपण तोडायचं किती मध्ये 9 8 किती 72, जर या 9 ने जर आपण ह्याला गुणत गेलो तर उत्तर आपल्याला किती मिळालेलं आहे, उत्तर मिळालेलं आहे 9 वेळा 1 हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे, 9 वेळा 1। तर प्रत्यक्ष आता ह्या 1 ला 8 ने गुणलं तर 9 वेळा 8 उत्तर येणार आहे। हेच आपलं इथं 3 3 3 म्हणजे हा पहिला ह्याचं उत्तर असणार आहे। बघा 72 ह्याला स्किप करायचं नाही, कोण गुणाकार करत बसेल काय करत बसेल आणि तुम्ही सांगाल की डायरेक्ट आपण एकक स्थान वरून जाऊयात, सगळ्याच पर्यायाचं एक एक स्थान हे 8 8 8 इथं आपल्याला दिसून येतंय। तर ध्यानात ठेवा, तर 9 ने आपण पहिल्यांदा गुणल्यानंतर उत्तर आलं आपलं किती, हे 1 1 1 हे 9 वेळा, त्यानंतर त्याचं कुठलंही मल्टिपल असेल 9च्या ह्याच्यामधलं तर तुम्ही ते 9 बाजूला काढायचं, प्रत्यक्ष 1 अंक इथं ठेवायचं, तोच त्याचं उत्तर असणार आहे। समजा इथं जर 36 असलं असतं तर आपण तोडलं असतं, परत किती 9 36 म्हणजे प्रत्यक्ष 4 1 1 1 ला 4 ने गुणलं असतं। मग याच पद्धतीने हे उत्तर आपल्याला अशा पद्धतीने हे काढायचंय। तर अशाच पद्धतीनं जर तुम्हाला टेक्निक हवे असतील तर आपले व्हिडिओ पहा आणि सबस्क्राईब करा YouTube ला जाऊन। धन्यवाद।